तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगते की हे ना मला रिसीव झालेले आहेत मसाले. सो मी अनबॉक्स केलंय. सुरुवातीला मला बघायचं होतं कसं आहे काय वगैरे. सो तुम्हाला पॅकेजिंग ह्याची दाखवते. खूप छान पद्धतीने पॅकेजिंग होऊन आली इथे. तर सुरुवातीला मी तुम्हाला दाखवते 2-2 पॅकेट्स आलेले आहेत. तर हा आहे स्वादपूर्ण मसाले स्पेशल घरगुती काळा मसाला, घरच्या हाताचा मसाला, प्रत्येक घासात आपलेपण. तर हा काळा मसाला आहे. त्यानंतर मिरची पावडर आहे, लाल मिरची पावडर. आपण उपवासाला सुद्धा ही मिरची पावडर वापरू शकतो. फक्त मिरचीची पावडर असते हे चालतं उपवासाला. त्यानंतर मटन मसाला आहे. व्हेज मसाले आणि नॉनव्हेजचे वेगवेगळे मसाले आहेत बरं का. तर 2-2 पॅकेजिंग आलेले आहेत, त्यामुळे थोडं हे होतंय. तर इकडे बघा शाही गरम मसाला आहे. तर हा कोणत्याही भाजीत आपण यूज करू शकतो, व्हेज वगैरे. सो नॉनव्हेजचे वेगळे आणि व्हेजचे वेगळे असे 3-3 पॉकेट मला डबल रिसीव झालेले आहेत स्वादपूर्ण मसाले यांच्याकडून. सो ह्याचा रिव्ह्यू कसा आहे ना, मी ते हॉनेस्टली तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. ह्यांचं अकाउंट इंस्टाग्रामला सुद्धा आहे आणि प्लस अधिक माहितीसाठी तुम्हाला ह्यांच्याशी जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी व्हिडिओच्या पुढे स्क्रीनवर ह्यांचा नंबर देते. सो तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर आज माझा आहे उपवास, सोमवार. तर उपवास सोडायला मला मस्त अशी पनीरची भाजी बनवायची आहे. आणि हे मसाले वापरले तर ह्याच्या व्यतिरिक्त कोणतेच मसाले वापरण्याची काही गरज नाही. जसं की खडा मसाला असेल किंवा आपण पनीरचे मसाल्याचे पॉकेट्स घेतो ते कोणतेच मसाले वापरायची गरज नाही. फक्त हे एकच मसाले वापरून आपली भाजी चवदार होते असं मी ऐकलंय. पण आज मी स्वतः अनुभव घेणार आहे आणि जे काही खरं आहे तेच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर चला जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला करूया सुरुवात. स्वागत आहे तुमचं कोमल सचिन ब्लॉग्स या चॅनलमध्ये. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात अगोदर बघा चपाती करून झाल्या होत्या. त्याच तव्यात मी थोडंसं तेल ओतलं आणि कांदा जो आहे ना तो उभा चिरून घेतला होता. सो तो भाजून घेतला. आता प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. आता माझ्याच भरपूर अशा पद्धती आहेत पनीर बनवण्याच्या. वेगवेगळ्या पद्धतीने बनवते. त्यातलीच ही एक रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत. कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आपल्याला तसं पण याची प्युरी करायची आहे म्हणूनच मी इथं ना मोठा चिरून घेतला आणि छान लालसर भाजला ना मग ते लवकर बारीकसुद्धा होतं. सो तुमची पद्धत कशी आहे मला तेही कमेंटमध्ये सांगा बरं का, म्हणजे मला समजेल. कांदा छान लालसर भाजल्यानंतर मी यामध्ये टोमॅटो घातलं होतं आणि टोमॅटोला झाकून ठेवलं. ते मऊसूत झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद केली. गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये घातलं अद्रक आणि लसूण. थंड होईपर्यंत झाकून ठेवायचं आहे जेणेकरून सगळा फ्लेवर ना एकत्र होतो. थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये आपण हे घालायचं आणि ह्याची मस्त अशी प्युरी करायची. ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर मी घातली होती बरं का, व्हिडिओत दाखवायचं राहून घेतलं. तर त्यानंतर बघा कढई ठेवली आहे तापायला. त्यामध्ये जेवढं आपल्याला तेल हवं तेवढंच घालायचं आहे. तेलाचा वापर शक्यतो कमी करायचा जेणेकरून अनहेल्दी होणार नाही. त्यामुळे मी तेल इथं कमीच घेतलेलं आहे. जी काय आपण पेस्ट बनवली होती ना कांदा टमाटे अद्रक लसूणची, सो ती ह्यामध्ये घालून घ्यायची आहे. खरं तर पनीरची भाजी असो किंवा कशाचीही ग्रेव्ही असो ती पेस्ट आपण कितपत भाजतोय कितपत ती ग्रेव्ही छान शिजते ह्यावर डिपेंड असते त्याची टेस्ट. सो तेलात छान असं परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत कढई तेल सोडत नाही ना ह्या मसाल्यातून तोपर्यंत आपल्याला ते हे करायचं आहे. तर हे स्वादपूर्ण मसाले आहेत जे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं. सगळ्यात खास गोष्ट ह्याची ही आहे की ह्याची पॅकेजिंग खरंच खूप कमाल आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे ह्याला पॅकेजिंग चांगली असल्यामुळे ना आपल्याला भरणीमध्ये वगैरे स्टोअर करायची काहीच गरज नाही. कारण एकदा जरी वापरलं ना डबल आपल्याला ह्याला पॅक करता येतं. त्यामुळे आपलं खूप बचत होणार आहे. तर पेस्टने छान तेल सोडलेलं आहे. तर ह्यामध्ये आपण मसाला घालूयात. सर्वात अगोदर तर हा मसाला आहे बघा शाही मसाला, जे की आपण व्हेज भाजीमध्ये वापरू शकतो. आणि ह्याचं पॉकेट तर मी तुम्हाला दाखवलं. पॅकेट म्हणजे पूर्ण बंद आपण कसं करू शकतो. तर इथं मी अर्धा चमचा टाकलेला आहे. त्यानंतर हे हॉटेल स्पेशल मिरची पावडर आहे ज्याच्यामुळे ना आपल्या भाजीला कट खूप भारी येतो. तर्री म्हणतो आपण त्या पद्धतीने. तो अर्धा चमचा टाकला. आणि मेन म्हणजे सगळ्यात चांगला आणि मेन जे काम असतं ते म्हणजे काळा मसाला, तो अर्धा चमचा मी घातला आहे.
तर माझी मुलंसुद्धा लहान खातात ना, त्यामुळे आमची भाजी नेहमीचीच ना तिखट कमी असतं, त्यामुळे मी मसाले थोडे थोडे वापरले. आणि तुम्ही जर झणझणीत खात असाल तर तुम्ही जास्त मसाले वापरू शकता, जसं की अर्धा चमच्या जागी 1-1 चमचा वापरू शकता. त्यानंतर मसाले जळू नये म्हणून मी त्यामध्येच ना मिक्सरचं भांडं खंगळून पाणी टाकलं होतं, कारण वेस्ट काही जायला नको. आणि अशा पद्धतीचे आपला जो मसाला आहे जो तयार झालेला आहे, तर ह्या मसाल्याला पण तोपर्यंत परतायचा आहे जोपर्यंत ह्याला तेल सुटत नाही. हे बघा, तेल सुटलेलं आहे आणि कढईने ना मसाला सोडून दिलेला आहे. अशा स्टेजवर आपला जो मसाला आहे ना परफेक्ट भाजलेला असतो. तर आता पाणी घालायचं आहे. जेवढी आपल्याला ग्रेव्ही थिक बनवायची आहे ना, त्याच अकॉर्डिंग आपल्याला पाणी घालायचं आहे. पण एक लक्षात घ्या, अशा पद्धतीने जेव्हा आपण ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ठेवतो ना, तर थंड झाल्यावर थोडंसं अजून घट होतं, त्यामुळे थोडंसं पातळसरच ठेवायचं. त्यानंतर मी मीठ घातलं आणि लगेच काही कट येत नसतो बरं का. जेव्हा आपण गॅसची फ्लेम बंद करतो ना ग्रेव्ही शिजल्यानंतर, त्यानंतर ह्याला मस्त असा कट येतो, त्यामुळे लगेच त्यात तेल वगैरे ओतायची काहीच गरज नसते. पनीर ना मी इथे कच्चंच घालते, पण बरेच जण ना तळूनसुद्धा घालतात, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. जर तुम्हाला तळून आवडत असेल तर तुम्ही सेपरेटली एका भांड्यात पनीर छान तळून घ्या आणि मग ह्याच्यामध्ये घालू शकता. मस्त ना बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता मी एवढेच मसाला वापरून मस्त पनीरची भाजी अशी बनवून घेतली. ह्यामध्ये कोणताच एक्स्ट्रा मसाला घातला नाही, जसं की पनीरचे मसाले आपल्याला बाजारात भेटतात किंवा अजून काहीतरी, तसलं काहीसुद्धा घातलं नाही. फक्त स्वादपूर्ण जे मसाले आहेत ना तेच मी ह्यामध्ये घातलेत. आणि बघा, आपली एक 5च मिनिट मी लो फ्लेमवर ग्रेव्ही शिजवली असेल आणि किती थिक झाले, एकदम हॉटेल रेस्टॉरंट स्टाईलसारखी दिसते. पण ह्याची टेस्ट कशी झाली तेही मी तुम्हाला सांगतेच. तर मी फक्त पनीर आणि चपातीच बनवलं जेवणाला, बाकीचं काहीसुद्धा बनवलं नाही, कारण पनीर असलं ना आम्हाला काहीच दुसरं लागत नाही. सो आता बनवलंय, वाढले असं काही तर ताट वाढलं. तर आपण आता टेस्ट करूया. हॉटेलपेक्षा सुद्धा भारी, खूप मस्त झालंय. विश्वास बसत नाही की पनीरची भाजी मी केले. म्हणजे प्रत्येक वेळी तर छान होतेच, पण ह्या वेळेस ना एक वेगळाच फ्लेवर आलाय. खूप मस्त झाले. तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने ट्राय करा.